नारदोवाच देवदेव नमस्तेस्तु भूतभावनपूर्वजः तद्विजानीहि यज्ञानम् आत्मतत्त्वनिदर्शनम्। तर श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय 5वा त्याचा पहिला श्लोक आहे हा। तर श्री नारद मुनी ब्रह्मदेवांना विचारतात की हे देवश्रेष्ठ, हे आदि जन्मा, मी तुम्हाला सादर प्रणाम करतो। कृपया व्यक्तिगत आत्मा आणि परमात्मा याविषयीच्या सत्याकडे विशेषत्वाने निर्देशन करणाऱ्या दिव्य ज्ञानाविषयी मला सांग। तर ही जी आहे आपण बघतो आरोह आणि अवरोह हे दोन पंथ आहेत ज्यात ज्ञानप्राप्ती मिळते। तर आरोह म्हणजे जी पद्धत आहे की ज्यात आपली जी बौद्धिक पातळी आहे त्यानुसार परमसत्य जाणण्याचा ते प्रयत्न करतात किंवा कुठलेही ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात। तसं आपण बघतो की वैज्ञानिक वैज्ञानिक हे कुठली गोष्ट तुम्ही त्यांना सांगा तर ते पटणार आहे। ते म्हणतात की आम्हाला संशोधन करायचं आहे ऍक्च्युली, लॅबोरेटरीमध्ये जाऊन आम्ही त्याचं प्रॅक्टिकल करतो। त्याला म्हणतात आरोह म्हणजे स्वतःच्या बुद्धिबळावर सर्व काही जाणण्याचा प्रयत्न करणे। अवरोह पंथ म्हणजे काय की जो गुरु शिष्य परंपरेद्वारे आलेलं ज्ञान जसा आहे तसं तो स्वीकार। तर हा जो भक्ती पंथ आहे, भक्ती मार्ग, तो कसा आहे, अवरोह पंथ आहे। तर त्याच्यातले जे गुरु शिष्य परंपरेमध्ये कोण आहे तर ब्रह्मदेव हे यांना कोणी ज्ञान दिलं तर साक्षात श्री विष्णूंनी। आणि आता नारद मुनी हे त्यांचे पहिले शिष्य आहेत जे ब्रह्मदेवांकडनं ज्ञान प्राप्त करतात। प्रश्न विचारतात आहे परिप्रश्न सेवया, प्रणिपात परिप्रश्न आणि सेवया, हे तीन गोष्टी जे भरपूर आवश्यक म्हणजे अत्यंत आवश्यक आहे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी। अर्थात सर्व इवन सर्व भौतिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी शरणागती आवश्यक आहे, परिप्रश्न पण आहे। पण आध्यात्मिक ज्ञान जे आहे त्यात जसं आता आपण शालेय ज्ञान द्यायला काय देतो आपल्याला, पहिले डोनेशन द्यावं किंवा फी द्यावी लागते, राईट। आणि तिथे आपण म्हणू शकतो सर शिकवा, तुम्हाला मी फी दिली, मी डोनेशन दिलेलं आहे, अधिकार आहे। तो आध्यात्मिक ज्ञानावर आपण असं गुरुला म्हणू शकत नाही की मला ज्ञान द्या, नाही। शरणागती म्हणजे त्यांना संपूर्णतः शरणागत होऊन एक नीचवत इन द सेन्स त्यांचा एक गुलाम म्हणून, गुलाम नाही पण मला सेवक म्हणून त्यांचे सर्व आज्ञांचं पालन करून त्यांची सेवा करणे आणि आध्यात्मिकतेबद्दल, आता तो ब्रह्म जिज्ञासा बद्दल काय करणे, प्रश्न विचारणे, परिप्रश्न, या अशाने ज्ञान मिळतं। ही आपली परंपरा पद्धती आहे ज्याचं आपण बघतोय की नारद मुनी पूर्णपणे पालन करतात। तर ही योग्य व्यक्तीकडून दिव्य ज्ञानाची पृच्छा करणे आवश्यक। तर नाही तर काय होईल, कोणी म्हणेल की मी गुरु आहे, हो पण तुम्ही गुरु सिद्ध होण्यासाठी पहिलं प्रथम आवश्यकता काय की तुमचे गुरु कोण आहे आणि तुमच्या गुरूंचे गुरु कोण। अशा प्रकारे हे जे ज्ञान आहे डायरेक्ट श्रीकृष्णांपर्यंत परम सत्यापर्यंत गेलं पाहिजे। कारण ज्ञान जे आहे ते कुठून येत आहे, श्रीकृष्णांपासून। धर्मम तू साक्षात भगवत प्रणीत, म्हणून योग्य व्यक्तीकडनंच योग्य ज्ञान आपल्याला मिळतं आणि हे योग्य रीतीने प्राप्त करणे पण आवश्यक आहे। ही योग्य रीत आपण बघितली, तीन गोष्टी, परिप्रश्न, आपला शरणागती, प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवया। तर नम्रता, त्यात प्रभा लिहितात की परिप्रश्न कसं पाहिजे, नम्रतापूर्वक असलं, आव्हानात्मक नसायला। सेवाभावाने आणि नम्रतापूर्वक प्रश्न विचारून मिळालेले ज्ञान हे पैशाच्या मोबदल्यात मिळवलेल्या ज्ञानापेक्षा अधिक प्रभावी असतं। व्यक्तिगत आत्मा आणि परमात्म्यांच्या संबंधाविषयीचे व स्वरूपाविषयीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक शिष्याने अशा आध्यात्मिक गुरूंना प्रामाणिक सेवाभावाद्वारे संतुष्ट करणे आवश्यक आहे। आजकाल आता सध्याची पिढी अशी चाललेली आहे की त्या लोकांना
एक पॅशन नाही, जिज्ञासा नाही आहे कुठली गोष्ट शिकण्याची. जसं समजा डेंटिस्ट आहे, आता मी 2-3 दिवस झाले आणि 2-3 महिन्याला डेंटिस्टला व्हिजिट करताय. तर सौभाग्याने आता ही जी पिढी चाललेली आहे त्यात आपल्याला एक्सपर्ट्स आहेत, त्यांना सर्व काही ज्ञात आहे, सिस्टम्स म्हणजे काय काय त्यांचे ते प्लॅन्स आहेत, आणि नवीन नवीन पण ते शिकायला तयार आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की बरे, आता ही जी आत्ताची पिढी आहे किंवा नंतरची पिढी आहे अशी ही जी येत जाईल, त्यांच्यामध्ये अशी कष्ट करून सर्व काही जाणण्याची, नसणार सर्वांना नाही पण बहुतांश लोक इच्छुक नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या आई वडिलांकडे भरपूर पैसा आहे, त्यांची त्यांची क्लिनिक आहे, आम्हाला फक्त ते BDS किंवा MDS एक शिफ्ट पाहिजे. मग आम्ही काय करू, प्राईम लोकेशन मध्ये काढू आणि स्पेशलिस्टला बोलून आपण काम करू. पुढे विचार करा, 40 वर्षानंतर आपल्याला योग्य प्रकारे डेंटिस्ट मिळणार का, ज्याला ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे माहित आहे. तर सांगण्याचा उद्देश, प्रामाणिक शिष्य असणे पण आवश्यक आहे, की मला ऍक्च्युली हे ज्ञान पाहिजे. कुठला इंजिनियर असो किंवा कुणी असो, एक पेंटर असो, त्यांनी पण एखादे पेंटिंग शिकायचं असेल तर त्यांनी प्रामाणिक असणे आवश्यक. आणि दुसरा तो गुरु पण प्रामाणिक असायला पाहिजे. तर हे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या. काय प्रश्न विचारतात ते, यद्रूपम यद अधिष्ठानम यत सृष्टम इदम प्रभो, यत संस्थम यत परम यच्च तत्तत्वम वद तत्वतः. काय म्हणतात ते, की यद रूपम, कृपया प्रकट जगाच्या लक्षणांचे वास्तविक वर्णन करून सांगा. यद अधिष्ठानम, याचा आधार काय, त्या जगाची लक्षणं, याचा आधार काय. यत सृष्टम, याची निर्मिती कशी झाली. यत संस्थम, म्हणजे कशावर स्थित आहे हे जग. यत परम यच्च तत् तत्वम वद तत्वतः. आणि मेन म्हणजे काय, यत परम म्हणजे हे कोणाच्या नियंत्रणाखाली बनवलं. हे प्रश्न त्यांनी विचारले. नास्तिक स्वमताने कार्यकारणही रहित अनेक सिद्धांत प्रस्तुत करतात. पण इथे काय विचारलं आहे, कार्यकारणावर आधारित नारद मुनींनी प्रश्न विचारले. तर प्रभुपाद लिहितात की आत्मा आणि परमात्माविषयीच्या दिव्य ज्ञानामध्ये दृश्य जग आणि त्याच्या निर्मितीच्या आधाराचे ज्ञान यांचा समावेश होतो. कोणताही बुद्धिमान मनुष्य भौतिक जगामध्ये 3 गोष्टी बघतो. काय बघतो तो, प्राकृत जग, जीव आणि त्यांचा नियंता म्हणजे नियंत्रण करणारा, दोघांवर नियंत्रण करणारा. तो जाणतो की जीव किंवा जग यापैकी कोणाचीही योगायोगाने निर्मिती झालेली नाही. सृष्टीची प्रमाणबद्धता व तिच्यामधील नियमित क्रिया प्रतिक्रिया या त्यांच्या योजनेमागे बुद्धिमान मेंदूचा हात असल्याचे सुचवतो. अल्बर्ट आइन्स्टाईन हा प्रसिद्ध वैज्ञानिक आहे. तो स्वतः सांगतो की बेसिकली आपण कितीही संशोधन केलं, सायन्स किती पुढे गेलं तरी जो ऍक्च्युअल सायंटिस्ट आहे, वैज्ञानिक, त्याला माहित आहे की ऍक्च्युली माझं जे ज्ञान आहे ते इतकं अपुरं आहे. जसं समुद्राच्या तटावर तो उभा राहून सांगतो की हे, या समुद्राच्या तटावर उभं राहून मी सांगू शकत नाही की हा समुद्र किती मोठा, माझी बुद्धीने किती मी विचार करतो. त्या प्रकारे हे जग कसं चाललंय, कोण चालवत आहे, त्याच्याबद्दल आम्ही माहिती करू शकत नाही. त्यासाठी आपला मेंदू तसा बनला नाही, कारण आपण अंश आहोत. विभू बद्दल पूर्णतः जाणू शकत नाही जोपर्यंत विभू आपल्याला अं, सिद्ध ऍक्च्युली सिद्ध करत नाही, इन द सेन्स की प्रकट होत नाही आपलं. तर प्रभुपाद लिहितात, सृष्टीची प्रमाणबद्धता व तिच्यामधील ते त्यांच्या योजनेवर बुद्धिमान मेंदूचा हात सुचवतात. आणि जो मनुष्य या सर्व योजना जाणतो त्याच्या सहाय्याने आपण प्रामाणिक जिज्ञासेद्वारे परम कारण शोधू शकतो. तर त्याला म्हणतात की अं, हे जे तत्व जाणणारे लोक आहेत, हेच आपल्याला
त्या परमतत्वाबद्दल, सत्य परमतत्वाबद्दल सांगू शकतो. आणि नारद मुनी सांगतात की ब्रह्मदेव, मला माहित आहे तुमच्यापेक्षा जो पॉवरफुल व्यक्ती कोणीच नाही. सर्वम ही एतद भवान वेद भूत भव्य भवत प्रभो करा कर आमलकवत विश्वम विज्ञानाम वसितम तव. ही तुम्ही हे सर्व शास्त्रोक्तरित्या जाणता. कारण भूतकाळात जे काही निर्मिले गेले, भविष्यकाळात निर्मिले जाईल व वर्तमान काळात जे निर्मिले जात आहे, ते सर्व तसेच या ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू करतळावरील आवळ्याप्रमाणे तुमच्या अधिकाराखाली आहे. विचार करा की भगवंत, ही जी सृष्टी आहे, यातील कानाकोपरा हा ब्रह्मदेवांना माहिती आहे. तसं प्रभात उदाहरण देतात की एखादा समजा वस्तूचा उत्पादक आहे, सपोज पेन्सिल. पेन्सिल त्याची निर्मिती ज्यांनी केली आहे, त्याला माहिती आहे की याचा कच्चा माल कुठून आलेला आहे. हा, आणि त्याची प्रोसेस काय, कुठल्या 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 प्रोसेसेस मधून हा जाऊन फायनल प्रोडक्ट बनत आहे. त्यात काय काय समस्या आल्या, कशा त्यांनी सोडवल्या, आणखी कशा प्रकारे आपण उत्कृष्ट बनू शकतो, या सगळ्या प्रकारचं जे ज्ञान आहे, हे त्या उत्पादकाला जसं माहित असतं, तसंच ब्रह्मदेवांना या भौतिक जगातील सर्व माहिती आहे. भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान प्रत्येक वस्तू त्यांना ज्ञात आहे. कारण ते आधी जीव असून भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी ही यद विज्ञानो यद आधारो यद परस्त्वम यदात्मकः एकः सृजसि भूतानि भूतैरेवात्म मायया. हे तात तुमच्या ज्ञानाचे उगमस्थान कोणते, कोणाच्या आश्रयाखाली तुम्ही स्थित आहात आणि कोणाच्या अधिपत्याखाली तुम्ही कार्य करीत आहात, तुमचे वास्तविक स्वरूप काय आहे. एकमात्र तुम्हीच स्वशक्तीद्वारे भौतिक तत्वांनी सर्व प्राणी मात्राची निर्मिती करता काय, हे तुम्ही स्वतः करता की तुम्ही कोणाची सहायता करता, तुमच्या ज्ञानाचं उगमस्थान काय. तर बेसिकली इथे प्रभुपाद तात्पर्य लिहितात की कोणत्याही निर्मितीच्या बाबतीत कोणीही स्वतंत्र नाही, व व अशी निर्मिती ही आपोआपही होत नाही. तर त्याआधी प्रभुपाद आय मीन तात्पर्यात श्रील प्रभुपाद लिहितात, खडतर तपस्या करूनच ब्रह्मदेवांनी याची सृष्टीची निर्मिती केली होती. जसं आपण बघितलं की बेसिकली बघणार आहोत की जेव्हा ब्रह्मदेवांचा जन्म झाला, गर्भदक्षा विष्णूच्या नाभीतून एक कमळनाळ निर्माण झालं, कमळ आलं आणि त्यावर ब्रह्मदेव त्यांचा जन्म झाला, तेव्हा त्यांना काहीच कळालं नाही की मी इथे का आहे, कुठे आहे, माझं कार्य काय. म्हणून त्यांनी त्या गोंधळलेल्या अवस्थेत त्यांनी काय केलं, नाभीमध्ये आम्ही त्या कमळनाळ्यात त्यांनी उडी मारली आणि असंख्य काल त्यांनी शोध घेतला की त्याचा अंत काय, पण त्यांना कळालं नाही. ते परत आले आणि तेव्हा त्यांना तप म्हणून असा संदेश ऐकायला आला. म्हणून त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली, खडतर तपश्चर्या. तेव्हा कुठे त्यांना ही निर्मिती कशी करावी याची शक्ती मिळाली आणि आज्ञा मिळाली. तर म्हणून प्रभुपाद लिहितात की कोणत्याही निर्मितीच्या बाबतीत कोणीही स्वतंत्र नाही आणि ही निर्मिती आपोआपही होत नाही. तसं प्रभुपाद डॉक्टर पटेलांना म्हणत होते की बेसिकली तुम्ही काच निर्माता आहे, पण ते काच निर्माता करण्यासाठी जी बुद्धी आहे ती तुम्ही निर्माण केली नाहीये, तुमची नाही, आणि ती वाळू पण नाही, ते घटक पण नाही, सगळे कोणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं त्या प्रकारे. म्हणून इथे नारद मुनी त्यांना विचारतात या सगळ्या बाबतीत तुमचं ज्ञान कोणी दिलं वगैरे. आत्मन भावयसे तानी न पराभावयन स्वयं आत्मशक्तीम अवस्तभ्य पूर्ण पूर्ण नाभीर इवाक्लवम. ते इथे आत्मशक्तीचं उदाहरण आहे, स्वयंपूर्ण शक्ती. त्याचं उदाहरण आहे कोळी. कोळी हा एक स्वयंपूर्ण शक्ती असणारा एक प्राणी आहे. ज्याप्रमाणे कोळी अगदी सहजगत्या आपले जाळे निविडतो व इतरांकडून पराभूत न होता आपली सृजनशक्ती प्रकट करतो, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः देखील अन्य कोणत्याही सहाय्या वाचून तुमच्या स्वयंपूर्ण शक्तीने सृजन करता. इथे नारद मुनी डाऊटफुल आहे
कारण त्यांना दिसत आहे, दोन्ही गोष्टी दिसतात की हे सगळे ऑल पॉवरफुल आहेत, पण त्यांचे काही कार्य असे आहे की जे दुसऱ्यावर आधारित दिसतात आहे, तपश्चर्या करतात. त्यामुळे ते दोन्ही प्रकारचे स्तुती करतात आहे. तर प्रभुपाद स्वयंपूर्णतेचं अजून एक उदाहरण देतात. सूर्याला इतर कोणाकडूनही प्रकाशित होण्याची आवश्यकता नाही. अर्थात सूर्याला पण ऊर्जा कुठून मिळते, तर ब्रह्मतेज म्हणजे बेसिकली भगवंतांच्या शरीराचं जे तेज आहे, त्या तेजाने सूर्याला शक्ती मिळते, तेज मिळतं. पण या भौतिक जगात त्याचा दुसरा कोणी स्रोत नाहीये, म्हणून तो स्वयंप्रकाशित. आणि सूर्यच इतर सर्व प्रकाशमान वस्तूंना सहाय्य करतो, जसं चंद्र, तारा इत्यादी. सूर्याच्या उपस्थितीत अन्य कोणतीही प्रकाशमान वस्तू प्रभावशाली होऊ शकत. दुपारी आपण दीप लावला किंवा ट्यूबलाईट लावला, तर त्याची काय व्हॅल्यू नाही, त्याचा काही प्रकाश येणार नाही. तसं नारदांनी ब्रह्मदेवाच्या स्थितीची तुलना स्वतःचे जाळे विणणाऱ्या कोळ्याच्या कार्याशी केली. कोळी इतरांच्या मदतीशिवाय स्वतःच्या लाळेच्या शक्तीने जाळे निर्माण. त्याचप्रमाणे सृष्टी निर्मितीमध्ये ब्रह्मदेव हे देखील स्वयंपूर्ण आहे, असं हे भगवंतांनी त्यांना ज्ञान दिलं आणि त्यानंतर त्यांनी स्वतः ती निर्मिती, अशा प्रकारे ते बोलले. त्यामुळे ते तीन उदाहरणं बघितली. अं, तीन उदाहरण इन द सेन्स, एक आवळ्याचं उदाहरण की जसं कर अमलक म्हणजे एक उत्पादक जसं जाणतो, तसं संपूर्ण ब्रह्मांड, आय मीन संपूर्ण एक ब्रह्मांड, 14 लोक, हे अं, ब्रह्मदेव जाणतात काय काय चाललंय ते. त्यानंतर सूर्य जो आहे हा एक स्वयंप्रकाशित आहे, आणि तसाच एक कोळी जो आहे तोही, हे तिन्ही ब्रह्मदेवांना लागू पडतो. नाहं वेदं परम हि अस्मिन्, नापरम न समम विभो, नामरूपम गुणेर्भाव्यम, सत असत किंचित अन्यतः. श्रेष्ठ, कनिष्ठ किंवा समान, शाश्वत असा क्षणिक, अशा एखाद्या वस्तूच्या नामरूप किंवा गुणधर्मांवरून आपण जे काही समजू शकतो, ते तुमच्या विना इतर कोणीही निर्मिलेले नाही. म्हणून हे विभो, तुम्ही इतके महान आहात. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी ब्रह्मदेवांनी निर्मिलेली नाही. तसं आपल्याला आठवत, म्हणजे 7व्या स्कंदामध्ये हिरण्यकशिपूने काय मागितलं, एक वरदान, की तुम्ही निर्मिलेला एकाही जीवाने, आय मीन एकाही शरीराने, तुम्ही जे जे निर्मिलेलं आहे त्याने, म्हणजे तो जलचर असो, श्वापद असो, कोणी, त्याच्याद्वारे माझा मृत्यू न व्हावा. 84 लक्ष योनी जी आहे, ते त्या योनी निर्माण करण्यासाठी निर्माण कोणी केलं, तर ब्रह्मदेव. स भवान अचरत घोरम, यत तपस्सु समाहित, तेन खेदयसे नस्त्वम, पराशंकात यच्छसी. इथे ती शंका काय करतात आहे, सर्जनाच्या बाबतीत इतके सामर्थ्यशाली असू नये, तुम्ही योग्य रीतीने केलेल्या कठोर तपस्येचा विचार करता तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी अस्तित्वात असू शकेल, याचे आम्हाला आश्चर्य वाटते. म्हणजे म्हणतात, कारण तुम्ही तपश्चर्या करताय म्हणजे तुमची शक्ती जी आहे ती त्या श्रेष्ठ व्यक्तीकडनं येते आहे. ही शंका माझ्याकडे, मला माझ्या बुद्धिमत्तेत जागृत झाली, बेसिकली मला येते. तर हे खूप आवश्यक आहे की आपण अंधश्रद्धेने गुरु स्वीकारू नये. नारद मुनीने नाही स्वीकारलं ते. त्यांनी प्रश्न विचारले, कोण आहे तुम्ही, सांगा. तर प्रभुपाद लिहितात की आध्यात्मिक गुरुचा भगवंतांसमानच आदर केला पाहिजे, परंतु आपण भगवंत आहोत असे म्हणणाऱ्या गुरुचा तात्काळ त्याग केला. किंवा असा गुरु जो आपल्याला भगवंतांचा भगवंतांची शरणागती पत्करण्याऐवजी स्वतःची शरणागती पत्करण्यास सांगत, जसं शुक्राचार्य म्हणतो बली महाराज,
की विष्णूला देऊ नको, ते सगळं घेऊन टाक. तर अशा गुरुचा त्याग करा. तर अशा प्रकारचे व्यक्ती असतात जे अंग्रोपासना करतात. अंग्रोपासना म्हणजे काय? की स्वतः परमेश्वर होण्याच्या उद्देशाने स्वतःचीच पूजा करणं, ही दिशाभूल करणारी आहे. परंतु बुद्धिमान शिष्य तात्काळ जाणू शकतो की भगवंत हे भगवंतच आहे, आणि त्यांना भगवंत बनण्यासाठी स्वतःची किंवा इतर कोणत्याही कोणाचीही पूजा करावी लागत. असं काही नाही की भगवंत एकदा भगवंत नव्हते आणि ते त्यांनी काहीतरी केलं आणि नंतर भगवंत. तपश्चर्या, पूजा वगैरे नाही, मग ते तो भगवंत नाही. तर इथे प्रभुपाद लिहितात की अंग्रोपासना ही दिव्य साक्षात्काराची एक प्रक्रिया असू शकते, परंतु अहंग्रो अहंग्रहोपासिता कधीही स्वतः भगवंत बनू शकत. त्याचा अर्थ काय आहे? की स्वतः परमेश्वर होण्याच्या उद्देशाने स्वतःची पूजा करणे म्हणजे प्रभुपाद इतर कुठल्या गीतेत एकत्वेन पृथक्त्वेन आणि विश्वतोमुखम, हा आपल्या 9व्या अध्यायामध्ये श्लोक येतो. तर त्यात एकत्वेन म्हणजे काही लोक जे आहे स्वतःचीच पूजा करतात. प्रभुपाद त्यात लिहितात की बेसिकली ते इतपत तरी प्रगत झालेले आहे की ते जाणतात की आपण शरीर नसून आत्मा आहे. आणि त्या प्रकार पण ते निर्विशेषवाद झाला तो. पण एक प्रकारे ते स्वतःला शरीर समजत नाही, तिथपर्यंत ते चांगलं आहे. पण तो कधीच स्वतः भगवंत बनू शकत नाही. जसे निर्विशेषवादी म्हणतात की एकदा आम्ही शरीर त्याग केल्यानंतर आम्ही भगवंत बनू किंवा भगवंतात विलीन होऊ. या गोष्टी अ, भक्ताला आकर्षित करू शकतात, आणि त्या सत्य नाही ते. एतन्मे पृच्छतः सर्वं सर्वज्ञ सकलेश्वरः विजानीहि यथे वेदम अहम बुद्धे अनुशासित. तुम्हीच सर्वज्ञ आणि सकलेश्वर आहात, म्हणून मी ज्या विचारणा केल्या आहेत त्या सर्वांचे विश्लेषण करावे, म्हणजे तुमचा शिष्य या नात्याने मी समजू शकतो. अशा प्रकारे प्रश्न विचारले पाहिजे. आपण पहिल्या स्कंदात विचारलं होतं की कुठल्याही श्रेष्ठ व्यक्तीला, महान व्यक्तीला प्रश्न विचारण्यासाठी आपली शंका विचारण्याची पद्धत काय? फर्स्ट थिंग, तुम्ही महान आहात आणि मी अज्ञ आहे, म्हणजे मी अल्पज्ञानी आहे, आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही माझ्यावर कृपा करणार नाही तोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होऊ शकणार. म्हणून या माझ्या शंका आहेत, त्याचं निराकरण करा. ही पद्धत आहे. तिथे नारद मुनी अशा प्रकारे प्रश्न विचारतात. तर ब्रह्मदेव खुश होतात. सम्यक कारुणिकश्चेदम वत्सते विचिकित्सितम यदहम चोदितः सौम्य भगवत वीर्य दर्शने. ब्रह्मदेव म्हणतात, हे वत्स नारद, सर्वांप्रती, इथे कंसात प्रॉपर लिहितात माझ्या सहित, दयाळू असल्याने तू हे सारे प्रश्न विचारले. म्हणजे तू माझ्यावर पण दयाळू झालाय, कारण सर्वशक्तिमान भगवंतांच्या सामर्थ्याविषयी विचार करण्यास मी आता प्रेरित झालो. त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला काय करावं लागेल? माझ्या सर्वशक्तिमान भगवंतांवर मला अ, आता चिंतन करावं लागेल. त्यांच्या गुणांप्रती, त्यांच्या लीला यांच्यावर मला स्मरण करावं लागेल, विचार करावा. तर नारदांनी असे प्रश्न विचारल्यावर ब्रह्मदेवांनी त्यांचे अभिनंदन केले. कारण जेव्हा भक्तांना भगवंतांविषयी प्रश्न विचारले जातात त्यावेळी स्वाभाविकच ते अतिशय उत्साही होतात. ब- तर आपली प्रगती होते आहे की नाही भक्तीमध्ये, याचं लक्षण काय आहे? जेव्हाही भगवंतांप्रती कोणी प्रश्न विचारतो तेव्हा ते सांगण्यास आपण उत्सुक झालो, उत्सुक असलो पाहिजे. जसं उदाहरणार्थ आपण बघू की श्रील प्रभुपाद हे जेव्हा पाश्चात्य देशात प्रचाराला गेले तेव्हा पूर्वी पहिल्यांदाच एक प्रसिद्ध रेकॉर्डिंग इंडस्ट्रीने त्यांना बोलवलं. ठीक आहे, काय त्यांचं तो हरे कृष्ण खूप फेमस होत आहे, तर त्यांनी त्यांना बोलवलं. पण ते रात्री 11 वाजता त्यांना बोलवलं. मग ते त्यांचा जेव्हा टर्न आला तेव्हा 11 नंतर 12 वाजले.
मग त्यांनी ते ट्यून केलं, हा असं बोलू आपण, हरे कृष्णा हरे कृष्ण. मग त्यांनी त्यांच्या म्युझिशियनशिप ठीक झालं. ऍक्च्युली रेकॉर्डिंग झालं रात्री 2 वाजता. आणि नंतर त्यांनी विचारलं, हे काय आहे हरे कृष्ण महामंत्र काय? तर प्रभुपादांनी काय केलं, त्याच्यावर लेक्चर दिलं की हे काय हरे कृष्णा, काय नाव आहे. आणि सगळे म्हणायला लागले, अरे प्रभुपाद सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला आज काय झालं, खूप लेट झालं. प्रभुपाद म्हणाले, नाही लेट काय, हे ऍक्च्युली भगवंतांचा प्रचार करण्यासाठी तर आपलं जीवन आहे. तर त्यासाठी जेव्हा समोरचा व्यक्ती उत्सुक असेल, तर भगवंतांप्रती बोलण्यासाठी आपण तयार असतो. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की ऍक्च्युली प्रिचिंग म्हणजे आपलं रिलॅक्सेशन असतं. म्हणजे म्हणायचा अर्थ असं नाही वाटलं अरे खूप प्रचार केला आता माझ्यातून काय झालं, मी आता ड्रेन्ड आउट झालो, नाही. तर इथे आपल्याला दिसत आहे की ब्रह्मदेव हे आता अति उत्साह, म्हणजे त्यांचा उत्साह आला त्यांना की आता म्हणजे माझ्या अ, या क्रिएटिव्ह ऑफिस वर्क मधनं आता मला काय मिळालेलं आहे, एक संधी मिळाली की चला आता कृष्ण कथा करू. नानृतं तव तच्चापि यथा मां प्रब्रवीषि भो, अविज्ञाय परम मत्तः एतावत्त्वं यतो हि मे. माझ्याविषयी तू जे काही बोललास ते खोटे नाही. कारण माझ्यापेक्षाही परमश्रेष्ठ भगवंतांना जोपर्यंत मनुष्य जाणत नाही, तोपर्यंत तो माझी माझी सामर्थ्यशाली कार्य पाहून निश्चितच भ्रमित होऊन जाईल. है की नाही? विचार करा, जो एखादी गावातील व्यक्ती आहे, तो बघेल का रे सरपंच, त्यांनी सगळे एक शिट्टी वाजवली की सगळे पाटील देशमुख हे सगळे पळतात इकडे तिकडे. म्हणजे एक तो म्हणेल सरपंच व्हायचं. त्याला माहिती नाही की सरपंच बाहेर गेला तर कोणी कलेक्टर आहे, अधिकारी कलेक्टर आहे. तर त्याच प्रकारे जो कोणी भगवंतांविषयी जाणणार नाही, तो ब्रह्मदेवांची कार्य बघून म्हणणार हे बघा यांना सगळंच माहिती आहे. तर हेच आवडतं. तर ही माया आहे. तर प्रभुपाद उदाहरण देतात की एक बेडूक जो आहे, एका विहिरीतील बेडूक आहे, त्याला महासागराबद्दल माहितीच नाही. त्याला तुम्ही किती सांगितलं तर समजणार. तर त्याला कुठल्या तरी प्रकारे तुम्ही त्याला कल्पना दिली की महासागर अस्तित्वात आहे, तर तो काय करेल, त्या विहिरीची जी लांबी रुंदी आहे, ते मोजमाप आहे, त्या मेजरमेंटची तुलना करून तो सांगेल, आता याच्यापेक्षा तो 1000 पटीने अशा प्रकारे तो तुलना करेल. तर त्याच प्रकारे प्रभुपाद लिहितात की आधुनिक वैज्ञानिक हे भगवंतांच्या अचिंत्य सामर्थ्यात आपल्या बेडकासारख्या मेंदूच्या आणि वैज्ञानिक शोधांच्या साहाय्याने आव्हान देण्याचा प्रयत्न, त्यांनी केल्यानं निर्मित आम्ही पण क्रिएट, आहे की नाही. परंतु शेवटी ते बेडकाप्रमाणे यशस्वी न होताच मरून जातात. प्रभुपाद लिहितात, भगवंतांचे वास्तविक ज्ञान नसल्यामुळे काही वेळा भौतिकतेने सामर्थ्य संपन्न व्यक्तीला भगवंत किंवा त्यांचा अवतार म्हणून स्वीकारले जाते. तर त्याला म्हणतात भ्रमित होणे. कारण माझ्या तूर्त समस्या जो सोडवतोय तो माझ्यासाठी भगवंत. ही झाली आहे मानव समाजाची पुढे मला माहित नाही बाकीचं. त्यानंतर म्हणतात आहे की कशा प्रकारे नारद मुनी आणि तर इथे हा दुसरा एक मुद्दा प्रभुपाद देतात की नारद मुनींना असा काय प्रश्न कसा काय यावा, की नारदांना भगवंतांविषयी कसे काय ज्ञान नव्हते. नारद मुनी तर महान आत्मा आहे. तर हे ब्रह्मदेवांना कसे काय प्रश्न विचारतात. किंवा अर्जुन जो आहे हा भगवंतांचा कोण आहे, सहचर होता, मुक्त आपलं काय म्हणतात त्याला, मुक्तात्मा होता, सखा होता, तरी त्यांना तो आपले भगवत विज्ञान विचारला का होता. बेसिकली भगवद्गीतेच्या आधी तर तो गोंधळून कसा आहे. प्रभुपाद लिहितात की इतर बद्धजीवांना भगवत तत्व व भगवत विज्ञान यांची अनुभूती करून घेता यावी, म्हणूनच भगवंतांच्या इच्छेनेच अशा प्रकारचा गोंधळ अर्जुन किंवा नारदांसारख्या मुक्तात्म्यांमध्ये निर्माण होतो. आहे मुक्त आत्मा, पण आहे तोही कोण, श्रीकृष्णांच्याच अधिपत्याखाली. तर आपण मुक्त असो किंवा बद्ध असो, आपण अवलंबून आहे श्रीकृष्णांवर.
आपण मुक्त स्व बद्ध आहो अंशच राहणं. सदैव नित्यो नित्यानाम चेतना चेतनानाम. आपलं पालन पोषण करणारे तेच आहे, हे लक्षात ठेवा. त्यांना पाहिजे की आता मुक्त आहे तरी पण त्याला गोंधळात टाकू. कारण हेतू काय? बद्ध जीवांना भगवत तत्व किंवा भगवत विज्ञान देणे आवश्यक आहे त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड प्लेस मध्ये. तर हा एक मुद्दा आहे की आपण समजणे आवश्यक. जसं ब्रह्मदेव स्वतःही भ्रमित झाले होते. द्वारकेत आपण एकदा ब्रह्मदेव गेले तेव्हा भगवंतांनी विचारलं द्वारपालाला, कुठले ब्रह्मदेव? कोण ब्रह्मदेव? होणारे कुठले? तुम्ही एकच आहे. मी एकटाच आहे ब्रह्मदेव, अजून किती आहे? तर हजारो लाखो ब्रह्मदेव आले विविध ब्रह्मांडात. याच्यामुळे आपल्याला कळतं की अं, एकच आहे भगवंत, जे ज्यांच्यावर आपण सर्व अवलंबून आहे आणि मुक्तात्मेही त्यांच्यावर अवलंबून आहे. तिसरा मुद्दा अं, तात्पर्य देतो की या भौतिक जगामध्ये असे बरेचसे राजे असतील किंवा असे लोक असतील की ज्यांची लोक पूजा करत असेल, पण त्यांना परमेश्वर आपण म्हणू शकत नाही. त्यांची तुलना भगवंताशी करू शकत. जसं उदाहरण प्रभुपाद देतात की युधिष्ठिर महाराज हे सत्य बोलण्यामध्ये बेसिकली प्रभुपाद देतात की युधिष्ठिरांनी खोटे बोलण्यास नकार दिला, त्यांनी कधीही खोटं बोलले नाही. तर या बाबतीत श्रीकृष्णांपेक्षा ते नीतिमान आहेत देखील, एक आपण हे केलं तर तुलना केली. पण तरीही याचा अर्थ असा नाही की युधिष्ठिर महाराज हे श्रीकृष्णांपेक्षा बरोबर आहे किंवा श्रेष्ठ आहे, नाही. भगवंत असम ऊर्ध्व आहेत. त्यांची सगळे कार्य काय ही दिव्य आहे. कारण त्यांचं कुठल्याच प्रकारे पतन होत नाही. त्यांच्या बरोबरीचं कोण नाही किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. आणि आपण बघितलं की ईशोपनिषद मध्ये की अपाप विद्धम आणि शुद्धम, ही ते पाप, कोणी पापी व्यक्तीच्या संपर्कात आले तरी पाप त्यांना स्पर्श करू शकतो. इनफॅक्ट त्यांच्या संपर्कात आल्यानंतर पापी व्यक्ती शुद्ध होतो. म्हणून सर्व परिस्थितीत भगवंत हे एक निराळेच व्यक्तित्व आहे. व त्यांना एक साधारण मनुष्य समजण्याचा कोणताही सिद्धांत त्यांच्यावर लादता येणार नाही. तर हा एक पॉइंट महत्वाचा आहे. भगवंत हे सदैवच भगवंत आहे आणि कोणताही साधारण जीव कधीही त्यांच्याशी बरोबरी करू शकणार. येन स्वरोचिषा विश्वम रोचितम रोच याम्यहम, यथा अर्को अग्निर्यथा सोमो, यथा यथ अक्षर ग्रह तारका. ज्याप्रमाणे सूर्याने आपले तेज प्रकट केल्यावर चंद्र, नभोमंडल म्हणजे आकाशगंगा, प्रभावशाली ग्रह व लुकलुकणारे तारे प्रकाशित होतात, त्याचप्रमाणे भगवंतांनी सृष्टी निर्मिती केल्यावर त्यांच्या व्यक्तिगत तेजाच्या म्हणजे ब्रह्मज्योती नामक तेजाच्या साह्याने मी सृष्टी निर्माण करतो. ब्रह्मदेव काय म्हणतात आहे, सूर्यामुळे जेव्हा चंद्र, आकाशगंगा वगैरे ताऱ्यांना प्रकाश मिळतो, त्याचप्रमाणे भगवंत पहिले सृष्टी निर्मिती करतात आणि नंतर त्यांच्या व्यक्तिगत तेज म्हणजे ब्रह्मज्योतीच्या साह्याने मी परत सृष्टी ती निर्माण करतो. आपण ते आता बघू सविस्तरपणे काय होते एक्झॅक्ट. तर प्रभुपाद लिहितात, ज्याप्रमाणे राष्ट्रातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो, त्याचप्रमाणे वैदिक पद्धतीने ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेत ब्रह्मांडातील सर्वोच्च अधिकारी ब्रह्मदेव यांचा निर्णय अंतिम असतो. तर आता ब्रह्मदेव म्हणतात आहे की ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह, की कोण आहे? ऍक्च्युली सगळेच ईश्वर आहेत थोड्या थोड्या प्रमाणात, आहे की नाही? आपल्या शरीराचे प्रत्येक जण ईश्वर आहे, पण परमेश्वर कोणी नाही. सगळ्यांचा ईश्वर नाही. ते फक्त कोण आहे? श्रीकृष्ण आहेत, परमकृष्ण. आणि सर्व कारण कारणम आहे, सगळ्या कारणांचे कारण. तर आपण इथे उदाहरण काय दिलं आहे? सर्वोच्च न्यायालयातील
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव हे सगळ्यात मोठे न्यायाधीश. तर त्यांनी हा निर्णय दिला, याला हा अंतिम नियम सॉरी, अंतिम निर्णय असतो, नियम नाही. तर त्यांनी सांगितलं की प्रथम सृष्टी म्हणजे मला, जसं आपण बघतो की पेन्सिल बनवण्यासाठी काय लागतो, कच्चा माल, ज्ञान, हो की नाही, आणि मशिनरी, बेसिकली ते पण आले घटकच, आणि बनवणारा. तर हे सगळे जे आहेत, हे जे आहेत, ही पहिली सृष्टी असते. ही पहिले कोण करतात, कृष्ण स्वतः निर्मिती करतात. आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन त्याचं मॅनिप्युलेशन करून जी ऍक्च्युअल पेन्सिल बनवणार आहे हे ब्रह्म. म्हणजे उदाहरणार्थ आत्मा जो आहे सदैव भगवंतापासून विभिन्न अंश आहे, विभिन्न अंश. आणि त्याचबरोबर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, मन, बुद्धी, अहंकार इत्यादी हे जे आहेत, हेही भिन्न झालेले घटक आहेत. म्हणजे भगवंतांची ही शक्ती आहे, भौतिक शक्ती. आता ब्रह्मदेवांनी काय केलेलं आहे, म्हणजे भगवंतांनी कटाक्ष टाकून या आपल्यासारखे सगळे बद्धीजीव या भौतिक जगात आले आहे. त्यांच्या विविध कर्मानुसार त्यांना कुठल्या प्रकारची शरीरं पाहिजे, तर ही शरीर निर्माण करणे काम हे ब्रह्मदेवांचं आहे. त्यांनी 84 लक्ष शरीर बनवून ठेवली. आणि भगवंतांच्या अध्यक्षतेखाली माया काय करते, प्रत्येकाला आपल्याला त्या प्रकृतीनुसार, या 3 गुणांनुसार आपल्याला विविध प्रकारची शरीर घ्यावी लागतात, स्वीकार लागतात. आपल्याला काय करतं, आपल्याला फेकल्या जातं त्याची. असं नाही की तू जातो का बेटा, असं हे शरीर घेतो असं नाही. त्याला आपल्याला जबरदस्ती घ्यावं लागतं, कारण त्या कर्मानुसार. तर सुरुवातीपासून कसं झालं की ही सृष्टी कशी निर्माण झाली, तर आपण बघितलं की एक पाद विभूती आणि त्रिपाद विभूती. तर श्रीकृष्ण आणि त्यांचे आध्यात्मिक धाम जे आहे, ही ही असंख्य आहे बेसिकली. हे त्रिपाद विभूती आहे. जसं उदाहरण आहे की तुरुंग आहे, तर तुरुंग म्हणजे एरडा जेल आहे किंवा मोठमोठे जेल आहे, ते किती मोठे असू शकतात, कुठल्या शहरापेक्षा मोठे असू शकतात का, नाही. तर शहरातील एक छोटा भाग असेल त्यापेक्षा, आणि त्यात राहणारे जे कैदी आहेत त्यांची संख्या त्या शहरातील लोकांच्या संख्येपेक्षा जास्त असू शकत, ती जास्त असते. त्याच प्रकारे मुक्तात्मे जे भगवत धामात राहणारे हे जास्त आहे. आणि एक पाद विभूती म्हणजे ही, तर भगवंतांचं जे तेज आहे हे सर्वत्र पसरलेलं आहे. त्या ब्रह्मतेजात जे ब्रह्मतेज तिकडे गेलं, त्याच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ऍक्च्युली भगवंतांचा एक अंश, विस्तार काय, तो महाविस्तार, हे पोहडतात आणि तिथे ही निर्मिती होते. विचार करा. म्हणून लिहिलं आहे की यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी, कोटेश्वसेषु वसुधादी विभूती भिन्नम, तद्ब्रह्म निष्कलम अनंतम अशेष भूतम, गोविंद मादी पुरुषम तमं भजामि. की मी आदिपुरुष श्री गोविंदांची सेवा करतो. त्यांची दिव्य अंगकांती ही ब्रह्मज्योती म्हणून ओळखली जाते, आणि ती अनंत, अमित आणि सर्वव्यापी असून विविध प्रकारचे वातावरण व विशिष्ट जीवनावस्था असलेले अगणित ग्रहलोक निर्माण करण्यास कारणीभूत आहे. तर ज्यांची प्रभा म्हणजे तेज, हेच पॉवरफुल आहे निर्मितीसाठी. म्हणून भगवंत 14व्या अध्यायामध्ये 27व्या श्लोकात गीतेत काय म्हणतात की ब्रह्मणो ही प्रतिष्ठा, की ब्रह्मदेवाचा आधारही मी आहे. आणि स्वरोचिषा याबद्दल प्रभुपाद लिहितात की निर्मिती कशी झाली आहे. तर ही निर्मिती अशी नाही की चला एक लोहाराने एक हातोडा घेतला आणि आपल्या हत्याराच्या मदतीने काय केलेलं आहे, ही निर्मिती केली, नाही तसं नाहीये.
भगवंत फक्त विचार केलेला की यांना बद्ध जीवांना सेपरेट राहायचंय. तर परास्य शक्ती विविध यश होते स्वाभाविक ज्ञान बल की आपोआप त्यांची शक्त्या कार्य करतात आणि निर्मिती होते. जसं उदाहरण, ज्याप्रमाणे वटवृक्षाच्या बीजामध्ये विशाल वटवृक्ष निर्माण करण्याची शक्ती असते फक्त बीज पेरलं, त्याचप्रमाणे भगवंत आपल्या ब्रह्मज्योतीने विविध बीजे विस्तारित करतात. आता पाहिजे काय, स्वरवतीच्या मध्ये आपल्या ब्रह्मज्योतीने बीज निर्माण स्वरवतीच्या, आणि ती बीजे ब्रह्मदेवासारख्या व्यक्तींच्या जलसिंचनाने विकसित होतात. एक माळी पाहिजे, तुम्हाला बीज दिले, पण त्या एक माळी लागतो जो त्या बागेतील ते बीज रोपतो, ते आय मीन काय करतो, पेरतो आणि त्याला जलसिंचन करून त्याची झाडे बनवतो. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव बीज निर्मिती करू शकत नाही, माळी नाही करू, तर एका मायाप्रमाणे तो बीजाचे वृक्षामध्ये परिवर्तन घडून आणू शकतो. या ठिकाणी दिलेले सूर्याचे उदाहरण अत्यंत समर्पक आहे. तर एक मायेचं उदाहरण बीज आणि इथे सूर्याचं, की बहुतेक जगात सूर्य हेच अग्नी, विद्युत, चंद्रप्रकाश इत्यादी प्रकाशाचे मूळ कारण आहे. पण आकाशातील सर्व प्रकाशन वस्तू ही सूर्याची निर्मिती आहे. सूर्य ही ब्रह्मज्योतीची निर्मिती आणि ब्रह्मज्योती ही भगवंतांची अंगकांत. अशा रीतीने भगवंत हेच सृष्टीचे परम कारण आहे. तर आपल्याला काय विचारलं होतं, यद रूपम यद अधिष्ठान, या सृष्टीची लक्षणे सांगा, त्याचा आधार सांगा. ठीक आहे ना. आणि नंतर काय, कोणी निर्माण केलेली, कशावर स्थित आहे, कुठल्या घटकांवर स्थित आहे, आणि बेसिकली कोणाच्या नियंत्रणाखाली. कोणाच्या नियंत्रणाखाली आहे, सृष्टीचं परम कारण काय आहे? श्रीकृष्णच आहे. तस्मै नमो भगवते वासुदेवाय धीमहि यन्मायया दुर्जया माम वदंती जगद्गुरु. ज्यांची अजिंक्य शक्ती अल्पबुद्धी लोकांना प्रभावित करून मलाच नियंत्रक बनण्यास भाग पाडते, ब्रह्मदेव म्हणतात, त्या भगवंतांना, ज्या भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करून मी त्यांचे ध्यान करतो. तर या मायामुळे काय होत आहे, लोक आपल्यापेक्षा किती थोड्या प्रमाणात जास्त प्रभावी व्यक्ती असेल तर त्याला समजतो हा भगवंत, हा शक्तिशाली, त्याला माया म्हणतात. ब्रह्मदेवांना आपल्या वास्तविक स्थितीची जाणीव आहे, तसेच मायाशक्तीने भ्रमित झालेले बल्पबुद्धी लोक कसा मूर्खपणे कोणाचाही परमेश्वर म्हणून स्वीकार करतात हे देखील ते जाणतात. ब्रह्मदेवांसारखी जबाबदारी व्यक्ती आपल्या शिष्यांकडून किंवा दुय्यम लोकांकडून परमेश्वर म्हणून संबोधून घेण्यास नकार देते. ब्रह्मदेवांना आनंद होत नाही की अरे नारदमुनी म्हटलं चला तुम्हीच आहात बाबा, हा मीच आहे, एवढं का नाही रे बाबा, मी नाही. परंतु कुत्रा, डुक्कर, उंट आणि गाढव अशा वृत्तीचे माणसे जेव्हा मूर्खांची परमेश्वर म्हणून स्तुती करतात तेव्हा ते अतिशय आनंदित. अशा लोकांना भगवान म्हणून घेण्याचा आनंद का वाटतो आणि मूर्ख स्तुती पाठक या प्रकारच्या लोकांना भगवान म्हणून का संबोधितात, याचे वर्णन पुढील श्लोकात म्हटलंय. काय म्हटलंय, विलज्जमान या यस्य सातुम इच्छा पथे मोया विमोहिता विकथन्ते ममाहम इति दुर्धेय. आपल्या स्थितीने लज्जित होऊन भगवंतांची मायाशक्ती पुढे येऊ शकत नाही, परंतु तिने मोहित केलेले लोक हे मी आहे आणि हे माझे आहे या विचारात मग्न झाल्याने सदैव निरर्थक बडबडच करीत असतात. जी माया सगळ्यांना मोहित करते, सगळ्यांना आपल्या जाळ्यामध्ये फसवते, तिची हिंमत होत नाही श्रीकृष्णांसमोर जाणे, कारण ती दासी आहे म्हणून ती ऍक्च्युअली काय लज्जित होते आपल्या स्थितीने. तर दुसरे एक काय म्हणलेले की त्याचा अर्थ एक दुसरा काय होतो की लज्जित होणे इन द सेन्स की ऍक्च्युली कृष्ण म्हणतात ममे वांसो जीवलोके जीवभूता सनातना, सगळ्या जीव आहेत हे माझे अंश आहे, म्हणजे माझे पुत्र आहेत, हे की नाही. आणि तो पुत्र पण त्यांना इच्छा काय, स्वतंत्र राहणार, म्हणून मायाला हे थँकलेस जॉब करायचं आहे काय, की
की आपल्याला प्रकृती स्थानिक कर्षती, कर्षती म्हणजे या तीन गुणांनी आपल्याला बेसिकली मार पडतोय, तीन गुणांनी चाबकात चाबूक, त्यांनी परेशान, कर्षती म्हणजे दुःखी झालेलं. तर बेसिकली श्रीकृष्ण कधी, श्रीकृष्णाला असं वाटतं नाही, श्रीकृष्ण एवढा असंख्य अवतार घेऊन येतात की ते आपल्याला परत आपल्या आध्यात्मिक जगात घरी नेण्यास परत येतात. पण त्यांना त्यासाठी तयार करण्याची कार्य कोणाचं आहे? माया, की एक्झॅक्टली तू परत शरणागतीला तयार आहे. तर हे जे थँकलेस जॉब आहे, जे श्रीकृष्णांना नाही पाहिजे की सगळ्यांना मारा, म्हणजे मोहित करा. पण ते त्यामुळे लज्जित होऊन ती जात नाही की अरे प्रसन्न होणार नाही आपले स्वामी काय करतात. तर मी आणि माझे हे जे आहे मिथ्या, जी संकल्पना आहे, ही जोपर्यंत इथे राहील, तर आपले जोपर्यंत आपण याला मिठी मारून आहे, तोपर्यंत आपल्या या भौतिक जगातील अस्तित्व संपू शकणार नाही. मी आहे जो पण आहे, आणि माझे संबंधित हे माझं आहे. काही काळामध्ये आपले शरीरच आपल्याकडे राहणार, तर बाकी सगळ्या गोष्टी काय राहणार. तर हे ज्ञान असूनही, म्हणजे हे अजूनही वाचूनही, बोलूनही, प्रचार करूनही, जर आपण आपल्या टेम्पररी अस्तित्वाला आसक्त असू, तर काय होईल? आपलं अस्तित्व परत परत इथेच राहील, परत दुसरं शरीर मिळेल. कारण ती जी आसक्ती ती आपल्याला खेचून गेली. प्रभुपाद म्हणतात एक गुलाबजाम, तर माझा गुलाबजाम माझ्या ताटातला तो खाण्याआधी गेलो, ती इच्छा राहिली तर परत ते यावं लागेल गुलाबजाम खायला. तर ती आसक्ती जी आहे ती आपल्याला परत आणेल. तर पुढे म्हणतात आहे की कशात आधार, तर आता हे कशाने बनलाय? द्रव्यम कर्मच कालस्य स्वभावो जीव एव च, वासुदेवात परो ब्रह्मन, न च चान्यो अर्थोस्ति तत्वतः. तर द्रव्य म्हणजे घटक द्रव्य, पृथ्वी, जल, वायू, आकाश. नंतर कर्म, आपले जे कर्म आहे, कालच शाश्वत काळ, स्वभाव आपला, आणि जीव, प्राणी मात्र जीव म्हणजे प्रत्येक जीव. हे सगळे जे आहेत हे पाच काय आहेत, यांनी हे भौतिक जग बनलेलं आहे. सृजनाचे प्राथमिक पाच घटक, त्यानंतर शाश्वत काळाने संचलित केलेली आंतरक्रिया, आणि जीवांचा व्यक्तिगत स्वभाव, हे सर्व भगवान वासुदेवांचे वेगळे वेगळे अंश आहे, आणि त्यांचे अन्यथा कोणतेही बोल नाही. हे म्हणजे म्हणून प्रभुपाद नवव्या स्कंदामध्ये लिहितो कशा प्रकारे, अहम बीजम अहम पिता अहम माता धाता पितामहा, यज्ञ, आहुती, सगळं कृष्ण म्हणतात सगळं मीच आहे. हे सगळे भगवंतांचे अंश आहे. नववा स्कंद, नववा अध्याय वाचा भगवद्गीतेचा, त्यात आपल्याला कळेल की भगवंता मीच आहे. पिता धाता, यज्ञ मी आहे, आहुती मी आहे, तूप मी आहे, त्याचा रिझल्ट पण मी आहे, यज्ञ करताही मी आहे. तर भौतिक जग हे वासुदेवांचे निराकार प्रतिनिधी रूप आहे. कारण या जगाचे मूळ घटक, त्यांची पारस्परिक क्रिया आणि परिणाम स्वरूप क्रियांचा भोगता जे जीव, हे सर्व भगवान श्रीकृष्णाच्या बहिरंग आणि अंतरंग शक्तीची निर्मिती आहे. या भगवद्गीतेत याची पुष्टी केली आहे की पृथ्वी, अग्नि, हे जे पाच घटक, पृथ्वी, आप, तेज, वायू, प्रकाश, हे तसेच भौतिकतेशी तादात्म्य करण्याची धारणा, बुद्धी, आणि मन, हे सर्व भगवंतांच्या भिन्ना प्रकृती रष्टदा, भूमी, राप, नलो, वायू, खम, मनो, बुद्ध, रेवत, हे काय भिन्ना प्रकृती रष्टदा आहे. तर प्रकाश, उष्णता आणि धूर या गोष्टी, ही ज्याप्रमाणे अग्नीची प्रदर्शने आहे, त्याचप्रमाणे बहिरंग शक्ती, अंतरंग शक्ती आणि तटस्थ शक्ती, ही सर्व भगवंतांच्याच त्याच तेजाची प्रदर्शने आहेत. तिथे अग्नीची तीन प्रदर्शने काय? प्रकाश, उष्णता आणि धूर. तसेच
भगवंतांचे तेजाची शक्ती काय म्हणजे तीन शक्त्या काय आहेत? बहिरंग शक्ती, तीन पोटेन्सी, अंतरंग शक्ती आणि तटस्थ. प्रकाश, उष्णता आणि धूर हे अग्नीपासून स्वतंत्र नाहीये. व त्या तिघांना मिळून एकत्रितपणे अग्नी म्हटलं जातं, आहे की नाही? अग्नीमधून प्रकाश काढला तो प्रकाश अग्नी नाही राहिला, किंवा हे काढलं. इवन प्रकाश आणि उष्णता असले तर धूर थोडा असेलच. त्याचप्रमाणे अखिल दृश्य जगत हे, तसेच वासुदेवांच्या अंग कांतीचे तेज हे त्यांचे निराकार स्वरूप, परंतु ते स्वतः आपल्या दिव्य सच्चिदानंद विग्रह रूपात सदैव अस्तित्वात असतात. वर सांगितलेल्या भौतिक घटकांच्या सर्व संकल्पनांपासून सर्वथा भिन्न. तर भ्रमण, परमात्मा आणि भगवान, भगवान आपल्या धामामध्ये आहे, पण त्यांची अंगकांती इथे पण आहे. तसं म्हणू शकत नाही भगवंत भगवत धामात आहे त्यांची अंगकांती नाही. नाही, परमसत्य तिन्ही आहे. परमात्मा म्हणून ते सर्वगत आहे, सर्व स्थित आहे. जसं प्रकाश, उष्णता, धूर म्हणजे अग्नी आहे, तसंच परमसत्य म्हणजे भ्रमण, परमात्मा, भगवान. नारायण परावेदा, नारायण देवा नारायणा गजा, नारायण परालोक, नारायण परामता. भगवंतांनी वेद बनवले आणि ते त्यांच्यासाठीच आहे. देवी देवता सुद्धा भगवंतांच्या शरीराचे अवयव त्यांची सेवा करण्यासाठीच आहे. आणि निरनिराळे ग्रहलोकही त्यांच्यासाठीच आहे. निरनिराळे यज्ञ यागही त्यांना संतुष्टी करण्यासाठी केले जातात. इथे म्हटलंय की बेसिकली जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं की झाडाच्या पानांना, फांद्यांना आपोआप काय दिलं जातं? पोषण दिलं जातं. त्याच प्रकारे श्रीकृष्ण किंवा नारायण यांची आराधना केल्यानंतर इतर सर्व प्रकारच्या देवी देवतांना संतुष्ट केलं जातं. त्याच प्रकारे जेव्हा राजाला आपण सन्मानित करू, तर त्या राजाचे मंत्री सगळ्या प्रजाची काय होईल? पूजा होईल. म्हणजे ते त्यांनाही संतुष्टता मिळेल. पण राजाला नाराज केलं तर काय होईल? सगळे प्रजा आणि मंत्री नाराज केले. तर हे नवीन उदाहरण आपण होतो. राजा, जसं आपण म्हणत होतो झाडाच्या मुळाशी पाणी घालणे, तसंच जसे राजाला मान देणे, तसंच अच्युतेज्य, अच्युत म्हणजे श्रीकृष्णांची पूजा करणे. देवर्षी भूतात्म निर्णाम पत्रणाम न किंकरो नायम ऋणीचरा. अच्छा, हा वेगळा आहे. देवर्षी भूतात्म हे झालं ऋणाबद्दल. आणि यथा तरोर मूल निषेचनेन तप्यंती तत् स्कंद भुजोपशाख, प्राणोपहाराच तथ इंद्रियाणाम तथैव सर्व अर्हणम अच्युतेच्छा. तर याच्यात हे उदाहरण आलं की अं, तरोर, तरोर म्हणजे झाड, त्याच्या मुळाशी जेव्हा आपण मूल निषेचन, मुळात पाणी घातलं, किंवा प्राण उपहार, तर आपलं शरीरामध्ये शक्ती घालण्यासाठी आपण काय करतो? अन्न पोटात घालतो. त्याच प्रकारे अच्युत इज्जा म्हणजे भगवंतांची पूजा केली तर सर्व अर्हणम, सर्व अर्हणम म्हणजे सगळ्यांची पूजा झाली असं आपण करू. पण आपण उलट केलं, झाडाच्या फांद्यांना आणि पानांना पाणी टाकलं, ते अविधीपूर्वक असतात. जरी ते पूर्ण झाड काय आहे, ते नारायण आहे, हे की नाही? म्हणजे झाड तर झाडच आहे, आणि इतर सर्व देवी देवता वगैरे कोण आहेत? नारायणाचे अवयव आहे. पण तरी ते अविधीपूर्वक, किंवा शरीराचे शरीर शरीरामध्ये पोट आहे, शरीराचाच भाग आहे, आणि नाक पण आहे आणि कान पण. म्हणून अन्न हे इतर देणे अविधीपूर्वक आहे, इतर कानामधून खाणे, पण मुखाद्वारे खाणे ही योग्य पद्धत. हे उदाहरण लक्षात. पण का करतात लोक हे? कारण आय मीन लोक जसं जीव का आकर्षित होतात इतरांची पूजा करण्यासाठी? कारण निरनिराळे ग्रहलोक जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारे त्या जीवाला आकर्षित करतात. सगळ्या
लोकांमधला लोक म्हणजे ग्रहांमधला जीवन आणि आनंद वेगवेगळा. तर त्या वेगवेगळ्या प्रकारे त्याची वृद्धी होतं. तर आपण बघितलं की एक व्यक्ती आहे जो सरपंचाचा लाईफस्टाईल बघून उडा बेकोबी सरपंच बनते. पण तो बघला अरे सरपंच त्यात जो जो कलेक्टर आहे त्याच्यासमोर हात द्यायचा. अरे नाही त्याचा नाही. त्यानंतर मिनिस्टर आहे, प्राईम मिनिस्टर, नंतर भगवंत. तर अशा प्रकारे व्यक्तीची जी सेवा करण्याची जी वृत्ती आहे ती सेम राहते. पण जोपर्यंत त्याचा जो अनुभव, तो संतुष्ट होण्याचा जो म्हणजे सुख अनुभवण्याचा जो जी जी लिमिट आहे ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याची ती इच्छा राहील की अरे याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे. पण जेव्हा जेव्हा आपण भगवंतांचे ऋषिकेनम ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते, जेव्हा सर्व इंद्रियांच्या स्वामींची आपण सेवा करू तेव्हा आपले सर्व इंद्रिय काय होतात, शुद्ध होतात आणि तृप्त होतात. म्हणून हे अविद्यपूर्वक तरी म्हणून त्या आनंदाची वृद्धी होत होत एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर काय होत जाते, व्यक्ती जो आहे तो आकर्षित होत राहतो आणि शेवटी ब्रह्मलोक या ग्रहावर आल्यानंतर व्यक्ती बघतो की अरे इथलं जे जीवन आहे हे सगळ्यात बेस्ट, पण इथे हे शाश्वत जीवन नाही. म्हणून काय करते व्यक्ती त्या आध्यात्मिक लोकात आल्यानंतर तिथल्या आध्यात्म आय मीन जे महात्मा आहेत त्यांच्या संपर्कात येऊन तो तिथून आध्यात्मिक विश्वात जायची इच्छा प्राप्त करू शकतो. आणि ब्रह्मदेवाच्या कालांतरानंतर म्हणजे ब्रह्मदेव यांचा 100 वर्षानंतर बरेचसे जे ब्रह्मलोकातील जीव आहेत हे डायरेक्ट आध्यात्मिक जगात जातात बहुतांश लोक. प्रभुपाद लिहितात, पण आपल्याला ब्रह्मलोकात जायची गरज पण नाही. कलियुगात इवन भूतलावरही आपण संकीर्तन यज्ञ करून सर्वोच्च अ, पद म्हणजे बेसिकली आध्यात्मिक धाम प्राप्त करू शकतो. हा यज्ञ म्हणजे नारायण पर भक्ताच्या भक्तिपूर्ण सेवेचा मुख्य आधार आहे. कुठला संकीर्तन यज्ञ. नारायण परो योगो नारायण परम तपो नारायण परम ज्ञानम नारायण परागती. ध्यानाचे किंवा योगाचे निरनिराळे प्रकार केवळ नारायणांच्या साक्षात्कार करून घेण्याची साधने आहेत. ती नसेल तर लोक म्हणजे अरे बॉडी चांगली होते किंवा श्वास कंट्रोल केल्याने आपली वयोमर्यादा वाढेल. हे त्याचे मेन उद्देश नाही. काय करणे, भागवत साक्षात्कार. नारायण हे सर्व तपस्यांचे ध्येय आहे. तपस्या केल्याने अरे मला सिद्धी प्राप्त होते हे नाही. दिव्य ज्ञानाची जोपासना ही नारायणांच्या केवळ आंशिक साक्षात्कार करून घेण्यासाठी आहे. आंशिक साक्षात्कार काय आहे? भ्रमण, ज्ञानी, आणि शेवटी मुक्ती म्हणजे नारायणांच्या धामात प्रवेश. तर आपण बघितलं अष्टांग योग आणि सांख्य योग ही जे आहेत हे ध्यानाचे किंवा योगाचे दोन प्रकार. अष्टांग योगाने व्यक्ती योगासना करून स्वतः शरीर नसून आत्मा असून अ, आत्मा आहे हे जाणल्यावर सर्व इंद्रिय विषयांकडनं आपला जो आसक्ती काढून घेतो, प्रत्याहार, आणि सर्व लक्ष केंद्रित कुठे करतो, धारणा कुठली एक परमात्मा असेल किंवा मग विश्वरूप, आणि त्यावर ध्यान करतो. त्यानुसार तो एक तर भ्रमणात विलीन होतो म्हणजे भ्रमणात जातो किंवा तो ऐच्छिक ग्रहावर जाऊ शकतो. त्यात तो भगवद्धामात पण जाऊ शकतो. जर तो परमात्म्यावर आपण जे बघितलं की 8 इंच परमात्मा जो आहे, शंखचक्र गदा पद्म धारी जो आपल्या हृदयामध्ये आहे, त्याच्यावर जर योगी ध्यान करेल तर कदाचित तो भगवद्धामात पण जाऊ शकतो. पण ते रेअर आहे. बहुतांश अष्टांग योगी हे भ्रमणाकडे जातात किंवा इतर लोकांमध्ये जातात. महर जन तप ब्रह्मलोक.
तर भगवंत काय आपलं ब्रह्मदेव काय करतात मग बेसिकली, तस्यापि द्रष्टुर ईशस्य कूटस्थस्याखिलात्मना सृज्यम सृजामि सृष्टोहम ईक्षये वा अभिचोदितः. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी जी पूर्वीच निर्मिती केली आहे, भगवंतांची प्रेरणा, भगवंतांनी पूर्वी निर्मिती केलेली, ती त्यांच्याच सर्वव्यापी परमात्मा रूपाच्या अध्यक्षतेखाली मी केवळ शोधून काढतो. आणि मला सुद्धा त्यांनीच उत्पन्न केलेले आहे. म्हणजे याला काय म्हणतात, प्रभुपाद लिहितात की श्रेय घेणे. कृष्ण सांगतात आहे की अरे अर्जुन म्हणतो, अरे मी मारणार नाही, मला पाप लागेल आणि हे माझे बांधव आहेत, आपण नरकात जाऊ, सो अँड सो फोर्थ. मग भगवंत म्हणतात, अरे मी यांना पहिलेच मारलेलं आहे. युद्ध आधीच भगवंत सांगतात, तस्मात् त्वम उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून भुंक्ष्व राज्यम समृद्ध मय्ये वेते निहिता पूर्वमेव. मी पहिलेच त्यांना मारले. निमित्त मात्रम भव संविसाच. तू फक्त निमित्त हो. सिमिलरली ब्रह्मदेव काय म्हणतात, मी निमित्त आहे. बेसिकली सगळं त्यांनीच प्रेरणा दिली, त्यांचेच सगळं, त्यांचीच निर्मिती आहे, मी फक्त शोधून काढ आणि नाव घेत. म्हणून ब्रह्मदेव आपल्या 10व्या स्कंदात प्रार्थने म्हणतात की तुमच्या महिमेचा, तुमच्या कृपेचा एक लेश मात्रही कोणाला प्राप्त झाला, तो तुमच्याबद्दल जाणू शकतो सर्व काही. ती कृपा मिळणे आवश्यक. नाहीतर भ्रामयन सर्व भूतानी यंत्ररूढाने माया, बेसिकली नाहीतर आपण या विविध प्रकारच्या यांत्रिक, म्हणजे यंत्रामध्ये घुसून आपण फिरत राहतो. सत्वम रजस्तम इति निर्गुणस्य गुणात्रयः स्थितीर सर्ग निरोधेषु गृहीता मायया. भगवंत सर्व भौतिक गुणांच्या पलीकडे विशुद्ध दिव्य स्वरूपे आहेत. तरीही भौतिक सृष्टीच्या निर्मिती, पालन आणि विनाशासाठी ते आपल्या बहिरंगा शक्तीद्वारे सत्व, रज आणि तम हे तीन प्राकृतिक गुण विचार करा. तर सत्व, रज, तम काय केलेलं आहे? सत्वमध्ये विष्णू बनले, रजमध्ये ब्रह्मा बनले आणि तमामध्ये शंकर शंभू बनले. तर ऍक्च्युली त्यांना यांच्याशी काहीच घेणं नाही. म्हणून कोण म्हणतात आहे, शंकराचार्य म्हणतात नारायणो ही परो अव्यक्तात. नारायण हे अव्यक्तात आहे, बेसिकली परो. परो म्हणजे या भौतिक जगाच्या परे आहे. तरीही सृष्टीची निर्मिती, पालन, समर्थ ते बहिरण शक्तीचे तीन गुण स्वीकारतात. का? फक्त प्रेमासाठी. तो अर्थात आतापर्यंत आपल्याला एक आयडिया आली पाहिजे की निर्मिती कशी झाली आणि कशा प्रकारे झालेली. जसं एक शरीर बनायला काय काय लागतं, आपण शरीराचं विश्लेषण केलं. विश्लेषण म्हणजे त्याचं त्यात सांख्य योग्यता, सांख्य म्हणजे शोधून काढले कोण आहे त्यात. तर आपण बघितलं की 24 घटक शोधले. त्याच्यात म्हणजे बाकी सगळे घटक आपले भिन्न घटक, जे काय म्हणतात त्याला, अपरा आहे आणि परा प्रकृती जी म्हणजे जीव आहे. नंतर मग तर हे शोधणे जसं आपल्या एका शरीरासाठी आहे, तशाच प्रकारे हे मोठं विश्व पण पकडा. त्याच्यात ते काय आहे? एक परमात्मा आहे, वैश्विक रूपी परमात्मा जो आहे कारणोदक्ष आहे विष्णू, आणि बाकी हे शरीर आहे विश्वरूप, त्याला आपण म्हणतो. आणि छोट्या मात्रापासून मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे, तर सगळं काही भगवंतांचीच शक्ती आहे. कार्य कारण कर्तृत्वे द्रव्य ज्ञान क्रियाश्रया बध्नंती नित्यदा मुक्तम माईनम पुरुषम गुणा. पुढे पदार्थ, ज्ञान आणि क्रियांमध्ये प्रकट झालेले हे त्रिगुण शाश्वतरित्या दिव्य असलेल्या जीवास कारण परिणामांच्या अवस्थांमध्ये बद्ध व अशा कार्यांसाठी त्यालाच उत्तरदायी सुद्धा बनतो. तो कोण कार्य करत आहे? तीन गुण. तर गीतेमध्ये काय म्हटलंय की अं, कुठला श्लोक आहे तो? त्याला म्हणतात की कर्ताहम इति मन्यते, की जी म्हणतो मी, पण ऍक्च्युली कोण आहे?
कोण करता येतं? त्रिगुण. त्रिगुण्य विषया वेदा ऐसे नाही. विमूढ आत्मा करता हम इति मन्यते. करता. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकारा विमूढ आत्मा करता हम इति म्हणतो. बेसिकली काय होत आहे की प्रकृती सर्व आपल्या गुणांद्वारे सर्व कार्य करते, पर अहंकाराने युक्त विमूढ आत्मा, विविल्डर्ड आत्मा काय म्हणतोय? तो म्हणतो आय एम द डुअर. तर हा अहंकाराचा प्रभाव. तसा मी काल एक कोणीतरी मला हे दाखवलं होतं की म्हणजे हे आपल्याला लागू पडतं. बेसिकली एनी वन हू बिकम्स काय म्हणतात त्याला, फेमस, त्याचे काय होते ते म्हणतात की प्राईड कम्स बिफोर फॉल. तर एक असंच कोणीतरी अनालिसिस केलं होतं की जे जे बॉक्सर्स होते पहिले, वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन बॉक्सर्स, त्याचा एक व्हिडिओ आला होता की ते जेव्हा याच्यात आले होते, ते बिकेम हेवी वेट चॅम्पियन आणि जिंकायला लागले टाटा, तर ते म्हणतात आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. प्रत्येक मोहम्मद अली पासून तुमचे हे आपला माईक टायसन त्याच्या आधीचे, तर हे त्यांचे इंटरव्ह्यू बघितले तर ते ऍक्च्युली प्रतिस्पर्धा म्हणतात तू काही नाहीये, आय एम द बेस्ट. आणि कालांतराने त्यांची मात झाली. तर हा जो अहंकार आहे तो कुठे आला, कुठून आला तो? कारण यश, भगवंतांची जी कृपा प्राप्त झाल्याने काय होतं, अं, काही काळाकरता यश, जसं उदाहरणार्थ अर्जुन हा म्हणतोय की मी जिंकला हा गांडीव वगैरे, पण जेव्हा कार्य झालं, श्रीकृष्ण परत गेले तेव्हा काय झालं, गांडीव आहे, सगळे अस्त्र आहेत, पण त्याचा असर झाला. तर तोच माईक टायसन कोच, ते तोच तेच जे काय असतील सगळे, पण जसे एक दशक गेलं की दुसरा एक येतो. आणि तो त्याची ऍक्च्युली म्हणजे पराभूत अशा प्रकारे करतो की सगळे शॉक होते, अरे आता तसं होऊ शकतं. तर ही रीत आहे भौतिक जगात. पण तरी प्रत्येक जण म्हणजे मॅक्सिमम 99.99 व्यक्ती तो एकदा काय म्हणतात राजगद्दीवर बसला किंवा यश त्याला मिळालं की बुद्धी काय म्हणत, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. जेव्हा आय एम द बेस्ट म्हटला की ते समजायचं त्याचं पतन सुरू झालंय. कारण माया तेच बघते. मायाचं काम काय आहे की जो वरती आहे त्याला खाली आणणे, जो खाली आहे त्याला वरती नेणे. लाईक दॅट. तर इथे ते म्हटलं की हे गुण त्रिगुण जे आहेत, त्या त्रिगुणाद्वारे काय प्रकट झालाय, पदार्थ, ज्ञान आणि क्रिया. पदार्थ समजले आपल्याला, हे जे जे काय घटक आहेत. ज्ञान कशा प्रकारे याचा उपयोग करून शरीर बनली आहे बेसिकली, आणि याद्वारे कार्य होतील. आणि त्या कार्य मिळाल्यानंतर काय कार्य म्हणजे ऍक्शन्स, म्हणजे आपण जे काय करतोय त्याला प्रत्येकाला काय मिळेल, रिॲक्शन म्हणजे क्रिया मिळेल. त्या क्रियांमुळे परत आपल्याला काय करायला मिळेल, परत शरीर मिळेल, पदार्थ. शरीर हा पदार्थाने बनलेला आहे. तर जोपर्यंत हे ज्ञान जे आहे ते आपण अशा त्या मायेच्या ज्या बहिरंग शक्तीच्या अंतर्गत न कार्य करता, महात्मानस तू माम पार्थ दैवी प्रकृती मागे, दैवी प्रकृतीच्या आश्रयामध्ये आपण या घटकांचा, मनबुद्धी अहंकार आणि विवेक, पंचमहाभूत यांचा आपण उपयोग केला, तर आपल्या क्रिया ज्या आहेत त्या परत आपल्याला या लूप मध्ये नाही टाकतील, परत परत शरीरामध्ये नाही टाकतील. कारण दैवी प्रकृतीचा, पण बहिरंग शक्तीचा आपण आश्रय घेतला तर हे चक्कर चालू राहील. कारण क्रिया कधी संपणार नाही. प्रतिक्रिया, त्या रिॲक्शन, ऍक्शन्स अँड रिॲक्शन. म्हणून ते लिहिलं आहे की शाश्वतरित्या दिव्य असलेला जीव, आपण शाश्वतरित्या दिव्य आहोत. भगवंतांचं अंश म्हणजे दिव्य आहे. पण कारण परिणामांच्या अवस्थांमध्ये ते बद्ध आहे.
कोण करते? माया, त्रिगुणामुळे. कारण अहंकार, की आय एम द करता, आय एम द बेस्ट. ते आता मी कारण आहे. मैंने अपने खून पसीने से हे जमा. तर हो, अटकत आसक्ती होत, जे काय आपण कमवलं त्या परिणामामध्ये. आणि मग दिव्य असूनही आपण त्यात बद्ध होतो. आणि अशा कार्यांसाठी कोण उत्तरदायी आहे? माया नाही उत्तरदायी, की जर तुम्ही मला फास. नाही, माया म्हणते आम्ही मुभा दिली आहे. यू कॅन यूज एव्हरीथिंग फॉर, काय म्हणतात त्याला, अं, सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती. उपाधी सोडा, अहंकार नाहीये, आणि कार्य करा. तर भक्ती योगी आणि इतर कर्मी, आपण साधारणतः बघितलं तर म्हणतो अरे हे तर सेम काम करतात आहे, तोही 14 तास काम करतोय, पण तो कोणासाठी करतो? त्याच्यावरून ठरेल की तो बद्ध होईल की नाही, कोणाच्या संतुष्टीसाठी करतो, ते महत्वाचं. तर उत्तरदायी कोण ठरतोय? अहंकार. अहंकार असेल तर तो आपण उत्तरदायी. अथवा अथवा आपण काय करतो? अकर्म करतो. अकर्म म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी आहे. यश, अपयश, लाभ, लॉस, हे जे यांनी तो प्रेरित होणार, त्यांनी तो विचलित होणार. जे काय असेल ते, माझं कार्य काय आहे? भगवंतांना संतुष्ट करणे, चा प्रयत्न आहे. त्यात यश अपयश हे श्रीकृष्ण करतात. जबाबदारी माझी आहे पूर्णपणे करणे. हे खूप महत्वाचं आहे. हा श्लोक 19. कशा प्रकारे जीव आपलं अस्तित्व मुक्तीकडे नेऊ शकतो, आय मीन सिद्धीकडे किंवा बौद्ध अवस्थेकडे. म्हणून लिहिलं की ज्ञानम आवृत्त देहिना. बेसिकली काय ज्ञानम आवृत्त देहिना म्हणजे अहंकारामुळे तो काय होतो? लस्ट, म्हणजे काम, याला म्हणताय ज्ञानम आवृत्त देणे. की देहिना म्हणजे जीव जो देहात वास करतो, त्याचं ज्ञान जे आहे ऍक्च्युली, मी कोणा, मी कृष्णदास आहे, नित्यदास, या ज्ञानावर आवरण घालतो. तू दास नाही, तू बॉस आहे. आलं? तर ते जी प्रेरणा आहे कार्यामध्ये, ती प्रेरणा क्रिएट करेल त्या प्रकारचा प्रतिक्रिया. ती असेल बॉस प्रेरणा, भोग करण्याची प्रेरणा, ती प्रतिक्रिया पण तशीच मिळेल. पण सेवा म्हणून असेल की मी भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न आहे, त्याचा परिणाम पण भक्तीसारखाच होईल. तर अंतरंग आणि बहिरंग शक्तीच्या मध्यावर स्थित असलेल्या शाश्वत जीवाची तटस्थ शक्ती असे म्हणतात आपली परिस्थिती आहे. वस्तुतः जीव हे भौतिक शक्तीने बद्ध होऊन राहण्यासाठी नाही, परंतु प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा मिथ्या जाणीवेने प्रभावित झाल्याने ते भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली येऊन त्रिगुणांमध्ये बद्ध होतात. सामाजिक व्यक्ती हा जेलमध्ये राहण्यासाठी नाही झालाय, जन्माला नाही आलाय. पण त्याचे कार्य व्यवस्थित मार्गदर्शक नसल्यामुळे काय झालं? ते तिकडे गेलाय, तो जेलमध्ये गेलाय. जसं आपण इकडे बद्ध झालो. भगवंताची ही बाह्य शक्ती जीवाचे भगवंतांबरोबर असणाऱ्या शाश्वत अस्तित्वाचे ज्ञान आवृत्त करते. माया काय करते? आपलं शाश्वत ज्ञान आवृत्त करते. हे आवरण इतक्या काळापासून सातत्याने असल्याने असं वाटतं की बद्धजीव हा शाश्वतरित्या अज्ञानीच असतो. असा मायेचा, अर्थात बहिरंगा शक्तीचा अद्भुत प्रभाव आहे. अं, काय म्हटलंय की मायाबद्दल, मम माया दुरत्या, तिचा इतका पॉवर आहे, अद्भुत प्रभाव आहे. की माया प्रत्येकाला वेगवेगळे पासे टाकून हे करते, मोहात टाकते. आणि ती जणू काही भौतिकतेनेच निर्मिल्यासारखी वाटते, पण ती नाही. मायेच्या आवरणात्मिका शक्तीमुळे भौतिक, वैज्ञानिक, भौतिक कारणांच्या पलीकडे पाहू शकत, परंतु भौतिक सृष्टीचे मागे अधिभूत अध्यात्म आणि अधिदेव क्रिया आहे. आपण हे बघितले, अधिभूत, इतर जीव, अध्यात्म म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, मन, बुद्धी आणि शरीर, मन आणि शरीराने निर्माण झालेले प्रॉब्लेम, आणि अधिदेव म्हणजे
नॅचरल डिझास्टर या क्रिया आहेत. तमोगुणातील बद्ध जीव त्या क्रिया पाहू शकत नाही. अधिभूत अभिव्यक्तीमुळे जीव जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्या आवर्तन चक्रात दखडला जातो. अध्यात्म अभिव्यक्ती जीवात्म्याला बद्ध करते आणि अधिदेव अभिव्यक्ती नियंत्रण व्यवस्थेचे कार्य करते. ही कारण परिणामांची भौतिक अभिव्यक्ती आणि बद्ध जीवाची उत्तरदायित्वाची जाणीव या सर्व बद्धावस्थेच्या अभिव्यक्ती आहेत. आणि अशा बद्धावस्थेतून मुक्त होणे हीच जीवनाची परम सार्थकता आहे. तर हे जे क्लेश आहे, अधिभूत, अध्यात्म आणि अधिदेवकी, हे जे क्लेश आहेत हे पहिले समजणे आवश्यक आहे. तुम्ही याच्यात फसलाय आणि मग त्याच्यातून निघण्याचा आपण प्रयत्न करायला बेसिकली ऍक्च्युली ते वर्क करतात आहे, त्याच्यातून सुटका होईल का, मग ते कोणी निर्माण केलेलं, त्यासाठी कारण काय. स एष भगवान लिंगेर स्त्रीभिरेर तेर अधोक्षज स्वलक्षित गतिर्ब्रह्म सर्वेशाम ममतेश्वर. वर उल्लेखलेल्या त्रिगुणांमुळे परमदृष्टा दिव्यरूपी भगवंत जीवांच्या भौतिक इंद्रियांच्या जाणीवे पलीकडे आहे, परंतु ते माझ्यासहित प्रत्येकाचे नियंत्रक आहे. आज आपण इथे थांबूया. पुढच्या रविवारी आपण कंटिन्यू करू.